नमस्कार। एसबीएन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण पाहताय सडेतोड आणि पारदर्शक एसबीएन न्यूज। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। वाशिममध्ये 7000 विद्यार्थ्यांच्या साखळीतून स्वच्छ भारतचा लोगो। गोल्डन बुकमध्ये विक्रमाची नोंद। आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आणखी मुदत मिळण्याची शक्यता। महापालिका निवडणुकानंतर बैलगाडी शर्यतींचा अध्यादेश काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। बैलगाडी मालकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा। प्रसिद्ध सिने अभिनेत्री पारुल यादववर 6 भटक्या कुत्र्यांचा हल्ला। मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू। आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीत लोकवर्गणीतून भव्य कुस्त्यांचे मैदान संपन्न। महिलांच्या कुस्त्या ठरल्या लक्षवेधी। पंढरपूर तीर्थक्षेत्रातील मांस मच्छी विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले आहे। राज्यातील इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तीर्थक्षेत्रातील मांस मच्छी विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेसमोर हातात टाळ मृदुंग घेऊन भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले। तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये 4 मोठ्या यात्रा भरतात। वर्षाकाठी लाखो भाविक विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात, पण शहरात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उघड्यावर असलेली मांस मच्छीची दुकाने पाहून भाविकांना देखील मनात खंत निर्माण होते। आध्यात्मिक नगरी म्हणून आलेला भाविक रस्त्यावरच ही दुकाने पाहून व्यतीत होतो। त्यामुळे ही दुकाने पंढरपूर शहराबाहेर 5 किलोमीटरवर हलवावीत ही मागणी अनेक वारकरी संघटनांनी केली आहे। मात्र सरकार व प्रशासन काहीच दखल घेत नसल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेसमोर वारकऱ्यांची ओळख असणारे टाळ आणि मृदुंग घेऊन भजन कीर्तन करण्यात आले। हरिनामाच्या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमून निघाले। की त्यांना पंढरपूर शहराबाहेर त्यांना नगर परिषदेने जागा द्यावी, जेणेकरून जेवढे मांस विक्री पंढरपूर शहरातील अवांतर दुकानं आहेत त्यांना त्या ठिकाणी जावं, जेणेकरून तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्रच राहील आणि त्यांचंही पोट भरण्याचं जे साधन त्यांनी त्या ठिकाणी चालू केले तेही या ठिकाणी राहील आहे। आळंदीला जाऊन तुम्ही बघा, आळंदीच्या बाहेर दारूबंदी आहे, मांस विक्री बंदी 5 किलोमीटर आहे। तीर्थक्षेत्र पैठणला जावा, पैठणमध्ये आहे। तुमचा अजून त्र्यंबकेश्वरला जावा, त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा ती मांस विक्री बंदी आहे। ची दिशा जर आम्ही आता 3 ते 4 तारखेपर्यंत आम्ही प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मुदत दिलेली आहे। 4 तारखेपर्यंत जर यांनी प्रशासनाने जर हे या ठिकाणी मांस विक्री बंद केली नाही तर उद्याची माघवारी हे पंढरपूर शहरात वर्षातली एक मोठी वारी म्हणून ओळखली जाते। या माघवारी दिवशी आम्ही पंढरपूरमधल्या 2-4 मठवाल्यांना हाताशी धरून, वारकरी संप्रदायाला हाताशी धरून पंढरपुरात जेवढे हजारो भाविक येतील कमीत कमी 4 ते 5 हजार वारकरी बंधूंना घेऊन एक दिंडी आम्ही डायरेक्ट प्रशासनाच्या विरोधात येऊ आणि नगरपालिकेच्या आतमध्ये बसून धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर जिल्हा प्रशासन, सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील 4 हुतात्मा चौक येथून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। एनसीसी, एनएसएस आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते। मतदान वाढण्याच्या उद्देशाने विविध महाविद्यालयांनी आकर्षक अशा चित्ररथ तयार केले होते। शहरातील महाविद्यालयांमध्ये नवीन मतदार नोंदणी करण्यात आली। शहराच्या प्रमुख ठिकाणी पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली होती।
भाजपच्या पाटण तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झाल्या आहेत। पाटण तालुक्यातील भाजप इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती पार पडल्या। मुलाखतीस पाटण तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार यांनी उपस्थिती दाखवली। दरम्यान इच्छुक उमेदवारांना विभागातील राजकीय व सामाजिक प्रश्न विचारण्यात आले। सदर मुलाखती प्रदेश नेते भरत पाटील व सागर माने, आयशा सय्यद यांनी घेतल्या। येत्या काळात भाजपात इतर पक्षातील नेते प्रवेश करणार असल्याचे तालुका अध्यक्ष भैयासाहेब पाटणकर यांनी सांगितले। भाजप जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती गण लढवणार आहे। जिल्हाध्यक्ष आता खऱ्या अर्थानं केंद्रात नरेंद्रजी मोदी आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांचं खूप चांगल्या पद्धतीनं 2 वर्ष काम झालेलं आहे। त्यामुळं या इलेक्शनमध्ये, या निवडणुकामध्ये आमच्या उमेदवारांना ते पोषक ठरणार आहे। आम्ही आमच्या सरकारनं केलेल्या योजना संपूर्णपणे तळागाळापर्यंत पोहोचवल्यामुळे इथं आम्ही 100% सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीनं ठिकठिकाणी कमळं फुलवू असा आम्हाला आत्मविश्वास आहे। 18 वर्ष वय पूर्ण झालेल्यांचा देशातील निवडणुकीत तरुण वर्गाचा सहभाग वाढावा आणि मतदानाचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने सांगलीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सांगली जिल्हा प्रशासन, सांगली महानगरपालिका आणि सांगली जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील स्टेशन रोड येथून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। एनसीसी, एनएसएस आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते। मतदान वाढण्याच्या उद्देशाने विविध महाविद्यालयांनी आकर्षक अशा चित्ररथ तयार केले होते। शहरातील महाविद्यालयांमध्ये नवीन मतदार नोंदणी करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील खुडज येथे गोठ्याला आग लागल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे। 2 बैल जागीच ठार तर 1 बैल गंभीर जखमी झाला आहे। खुडज येथील शेतकरी आत्माराम सदाशिव टाले यांचा गोठा गावालगतच आहे। त्या गोठ्याला अचानक आग लागली। आगीने क्षणातच सर्व गोठ्याला वेढा घातला। आतमध्ये 3 बैल होते, त्यात 2 बैल जागीच ठार झाले तर त्यातील 1 बैल गंभीर जखमी आहे। याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। घटनास्थळी सेनगाव तहसीलचे नायब तहसीलदार सतीश पाठक, नरसी पोलीस स्टेशनचे बीट जमादार गंगावणे, ग्रामसेवक AB बावळे, तलाठी होडबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला। या पंचनाम्यात 2 बैल ठार व 1 बैल गंभीर जखमी तर गोठ्यातील स्प्रिंकलर पाईपचा सट आणि शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाल्याने शेतकरी आत्माराम सदाशिव टाले यांचे एकूण 2,33,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे सेनगाव तालुक्यातील एकच खळबळ उडाली असून ही आग कशी लागली याबद्दल शंका निर्माण होत आहे। या घटनेत नुकसान झाल्याने टाले यांना तात्काळ तहसील प्रशासनाने मदत देण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकातून होत आहे। अमरावती येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील राज्य हँडबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघाची पलूस येथे निवड चाचणी संपन्न झाली आहे। अमरावती येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील राज्य हँडबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघाची लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस येथे निवड चाचणी संपन्न झाली। 28 ते 31 जानेवारी 2017 दरम्यान अमरावती येथे 19 वर्षाखालील मुले राज्य अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ निवड चाचणी पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर येथे पार पडली। या निवड चाचणीसाठी सांगली जिल्ह्यातून एकूण 8 संघ आले। या स्पर्धेमध्ये एकूण 150 खेळाडू सहभागी झाले होते। यातून सांगली जिल्ह्याचा 16 जणांचा संघ निवडला। या निवड समितीमध्ये प्राध्यापक हर्षकुमार पाचोरे, प्राध्यापक चव्हाण सर आणि जिल्ह्याचे सेक्रेटरी जहांगीर तांबोळी यांनी काम केले। सातारा जिल्ह्यातील विकळे येथे आयोजित केलेल्या 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनात हास्ययात्राकार शरद जाधवांच्या हास्यलकिरी फुलल्या आहेत। मानवी जीवनात जेव्हा अंधकार दाटून येतो तेव्हा प्रकाशाची ज्योत लावण्याचे कार्य साहित्यिक करतो। आज समाजात बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वाढती गुन्हेगारी असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना जीवनावरील निष्ठा वाढवण्याचे कार्य साहित्यिक करीत आहेत। या साहित्यिकांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडवण्यासाठी खटाव तालुक्यातील विखळे येथे मायनीच्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। संमेलनाचे संयोजन प्राचार्य डॉक्टर सयाजीराव मोकाशी, डॉक्टर उत्तम टेंबरे, प्राध्यापक शिवशंकर माळी यांनी केले। या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी रघुराज मेटकरी तर संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे स्वागताध्यक्षपदी होते। मला दहंडीचं 9 थर लावल्यावर चौकातली माणसं म्हणली, अरे कसा काय म्हातारा झालाय म्हणजे प्रेताची विटंबना केली. हणा म्हणले ह्याला कणा 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 म्हणल्यावर मास्तर उठलं
आपल्या 2 टांगामध्ये सायकलचं चाक पुढचं धरलं, कर्र करून हँडल नीट केला, स्टँड लावलं. ए म्हणले अंगाव याचं काही काम नाही म्हणले, आळी शपथ सांगतो तुमच्या म्हणले. का लागला रे बोंबलायला? लका ज्याच्या अंगावर एवढा बोजा घेऊन पडतोय तो काय बोलतो का? कशाला लागला तुम्ही बोंबलायला? खरं तर आणखी एक पद्धत असते बघा सर, की आता समजा मोकाशी सरांच्या मी घरावरून निघालो आणि सर जर जेवत असतील तर सर काय म्हणतील, आपण काय म्हणतो, या जेवायला. पद्धत आहे. मग लगेच आपण जातो का, आणा 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 ताट आणा. हो सर बरं झालं, बायको बाहेरला गेल्या 2 दिवस. पद्धत. एवढी मोठी माणसं आपल्या घरात जेवायला लागले. मतदान करणे देशाला महासत्ता करण्याची पहिली पायरी आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी असे आवाहन केले आहे. मतदान करणे देशाला महासत्ता करण्याची पहिली पायरी आहे. उत्तम शासन आणि देशाला चांगली दिशा देण्यासाठी तरुणांनी निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज केले. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री मुदगल बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी स्वाती देशमुख पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, शिक्षणाधिकारी देविदास कुलाल आदी उपस्थित होते. पाहुयात पुढील बातमी. सांगली जिल्हा सुधार समितीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या लढ्याला दमदार यश आलं असून प्रभावी अंमलबजावणीसाठी 50 कार्यकर्त्यांचे पथक उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली आहे. हरित न्यायालयाच्या खंडपीठाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी डिसेंबर 2017 मध्ये मुदत दिली असून या प्रकल्पासाठी महापालिकेत 6 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते. मात्र यातील काही रक्कम शिल्लक रक्कम धुळगाव योजनेत वापरण्याच्या नावाखाली गैरकारभार झाल्यास आयुक्तांसह प्रशासनाच्या न्यायालयात खेचण्याचा इशारा सुधार समितीने दिला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण, आर.बी. शिंदे, सुनील गिड्डे, मुनीर मुल्ला, जयंत जाधव, कौस्तुभ पोल, आसिफ मुजावर, विशाल मखदूम, शकील शेख उपस्थित होते. प्रश्न आहे त्या संदर्भात आम्ही राष्ट्रीय हरित न्यायालयामध्ये पुण्याच्या या ब्रांचमध्ये आम्ही केस दिली होती. त्याचा निकाल आलेला आहे. तो निकाल अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो दूरगामी परिणाम फक्त सांगली महापालिकाच नाही तर देशावर पण परिणाम करेल एवढा महत्त्वाचा आहे. पण इकडं आपल्या सांगलीमध्ये मात्र अजून ते व्यवस्थित त्याचं वाचन झालेलं दिसत नाही आहे. आमचं कौतुक केलं म्हणून सांगतात. न्यायालयाच्या प्रक्रियेप्रमाणे शेवटी सगळ्यांनी मिळून काम करावं म्हणून सगळ्यांचंच कौतुक करतात. तसं असीम चौथे साहेबांचं पण कौतुक केलेलं आहे. महत्त्वाचं काय आहे की बरखास्त करू म्हणून धमकी दिली, त्यानंतर वॉरंट काढला, त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, पोल्युशन कंट्रोलचे मुंबईचे अधिकारी सगळ्यांची मिटिंग घेतली. एवढं सगळं केल्यानंतर यांनी मग तो रिपोर्ट बनवलेला आहे आणि रिपोर्ट बनवल्यानंतर मग ही प्रक्रिया एवढी लांबली. त्यानंतर त्यांनी निर्णय दिला आहे. तर त्या निर्णयामध्ये जो सुप्रीम कोर्टामध्ये जी केस होती ती नंतर हरित न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करावं असं त्यातलं जो वाक्य आहे शेवटचं ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथं जो 5,000चा दंड केला पाहिजे कचरा जाळल्याबद्दल किंवा 50,000चा दंड केला पाहिजे जर मोठ्या प्रमाणात कचरा जाळला. या बातमीपत्राबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN न्यूज. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन
रोहित कलेक्शन, जवाब दिलों के है धड़कन। सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे, जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान। एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज। उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली, महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था। फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव, सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस, स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी। पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली। फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44। एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश। चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध। तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील। मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स। आमची खास वैशिष्ट्ये, भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय। एक वेळ अवश्य भेट द्या। कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा। कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा। कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिज ओव्हन मोफत मिळवा। वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत। आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज। फोन क्रमांक 88 88 08 02 96 99 21 83 34 08।
परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकवणार असा दावा भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना कोरणे यांनी केला आहे। सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुका प्रचारासाठी नियोजन बैठक घेण्यात आली। जिल्ह्यात भाजपला अनुकूल वातावरण असून या निवडणुकीला जिंकण्यासाठी नेटके नियोजन करण्यात येणार आहे। यावेळी शफी नायकवडी, सलीम पन्हाळकर, वहिदा कडलासकर, शमशोद्दीन तोरीवाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। त्याच्या प्रचारासाठी याच्या एक तुकड्या करून, एक खास विशिष्ट तुकड्या करून महिला आणि मुलांच्या जाऊन प्रचाराला लागणार आहे, घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे। हे एवढंच आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर लागण्याचाच एवढाच हेतू आम्ही डोक्यात ठेवून हे काम चालू केलेलं आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीची बैठक या ठिकाणी झाली। सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही उत्स्फूर्त प्रचार करायला तयार आहे। आता संपूर्ण जिल्ह्याची एक बैठक घेऊन त्यामध्ये अल्पसंख्याकाच्या तुकड्या करून प्रत्येक जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। एक एक करत उपमहापौर गटाने महापालिकेतील सर्व सत्ता स्थाने काबीज केली असून महिला व बालकल्याण सभापतीपदी सुनीता शिवाजी खोत यांची निवड बिनविरोध पद्धतीने करण्यात आली आहे। काँग्रेसमधील गटबाजीपणामुळे राष्ट्रवादीच्या पदरात स्थायी सभापती, दलित वर्ती सुधार समिती, प्रभाग सभापती अशीच महत्त्वाची पदे पडली असून उपमहापौर गटाने आपली किंमत दाखवून देत महिला व बालकल्याण समिती सभापती पद आपल्याकडे खेचून आणले। मुळजार पेंढारी आणि प्रियंका बनगर यांनी अर्ज माघार घेतल्याने सुनीता खोत यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला। उपमहापौर गटाकडे निर्णायक संख्याबळ असल्याने सभापती आपलाच होईल असा दावा नगरसेवक शेखर माने यांनी अर्ज भरताना केला होता। त्याप्रमाणे दोन्ही गट एकत्र आल्याचे या निवडीनिमित्त दिसून येत आहे। सर्वांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। मी सर्व बालकल्याणाचे काम मी सगळं करून दाखवेन। महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे नशीब उजाडणार आहे। स्थायी समिती सभापती संगीता हारगे यांनी 24 कोटींच्या रस्त्यांच्या निविदा काढल्या आहेत। गेल्या 3 वर्षांपासून शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून यामुळे सांगलीची ओळख खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे। आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे ही कामे मंजुरीसाठी स्थायी सभेकडे आली होती। सभापती संगीता हारगे यांनी या कामात सर्वानुमते मंजुरी दिल्याने लवकरच टेंडर प्रक्रिया करून ही कामे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आज स्थायी समिती सभेमध्ये सांगली, मिरज, कुपवाड तिन्ही शहरातील प्रमुख रस्ते करण्यासाठी विषय मंजुरी देण्यात आली। विषयास गेले 3 वर्ष प्रमुख रस्त्यांची कामे रखडलेली होती आणि ती करणे अत्यंत गरजेचे असल्या कारणाने लवकरात लवकर जाहीर निविदा मागून ती त्वरितच मार्गी लावण्यात येणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली जिल्ह्याचे राजकारण निश्चितच यापुढे शिवसेनेच्या इशाऱ्यावर चालेल असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जरी मताधिक्य असले तरी निर्णायक मतदान हे शिवसेनेचे असेल। आम्ही दिलेले उमेदवार परस्पर दोन्ही पक्षांकडून पळवले जात आहेत, मात्र कट्टर शिवसैनिक हे कधीही शिवसेनेशी गद्दारी करणार नाहीत। त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर जिल्ह्यातील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या। आमदार अनिल बाबर, पृथ्वीराज पवार, जिल्हा प्रमुख आनंदा पवार, बजरंग पाटील, अभिजित पाटील, संदीप सुतार, शंभू काटकर, सतीश खांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मी आत्ताच आपल्याला स्पष्ट केलं, अजून कुणाचाही आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही। प्रस्ताव जर आला, तो जर सन्मानजनक असला तर निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू। पक्ष आणि पक्षाचा उमेदवार हा धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवेल हे मात्र अगदी निश्चित आहे। दुसरं कुठलंही चिन्ह शिवसेनेचा उमेदवार घेणार नाही। आत्ता साधारण एक 25 जिल्हा परिषदेचे गट आमच्या पुढे या मुलाखतीतून आत्ता समोर आलेले आहेत। अजून आम्ही त्याच्यानंतर विचार करतोय। आता त्याच्यामध्ये 2 भाग असतात, एक जिल्हा परिषदेचा गट आहे आणि 2 पंचायत समितीचे गट आहेत। खालचे 2 आमचे लोक स्ट्रॉंग असतील तर जिल्हा परिषदेचा गट आपोआप स्ट्रॉंग होतो आणि जिल्हा परिषदेचा आम्हाला जर स्ट्रॉंग उमेदवार मिळाला तर त्याच्या ताकदीवर आमचे खालचे आपोआप स्ट्रॉंग होतात। त्यामुळे ही गणित आम्ही अजून मांडतोय आणि त्या दृष्टीनं पुढे आम्ही ते ठरवू। नाही, निश्चितपणे पक्षप्रमुखांनी पूर्णपणे त्या पद्धतीनं व्यूहरचना केलेली आहे। आमच्या उमेदवारांना पूर्णपणे ताकद द्यायचं काम पक्ष निश्चितपणे करेल
आणि मुळात एक गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बालेकिल्ले समजले जातात. त्यामुळं नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तसा विचार केला तर शिवसेना हा एकमेव पक्ष होता जो स्वतःच्या चिन्हावर सगळ्या नगरपालिका लढला. किती यश मिळालं हा आमच्या दृष्टीनं भाग महत्त्वाचा नाही, पण किमान आम्ही आमच्या पक्षाचं चिन्ह, पक्षाचा विचार, पक्षाची ध्येयधोरणं या निवडणुकीच्या माध्यमानं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो आहोत. सर्वसामान्यांना शिवसेनेने केलेली कामं सांगतो आहोत आणि त्या दृष्टीनं शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा पक्ष आहे, सर्वसामान्यांचा पक्ष आहे, हे लोकांपर्यंत पोहोचतं आहे. ही सुरुवात आहे. कदाचित या सुरुवातीतनंच पुढं या बालेकिल्ल्याला निश्चितपणे सुरुंग लागतील अशी आशा करायला सुद्धा हरकत नाही. ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये आम्ही चमत्कार घडवला, येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा चमत्कार घडेल. सांगली गावभाग तृप्ती लॉज येथील सुनील पुजारी आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती DYSP डॉक्टर दीपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सांगली गावभाग तृप्ती लॉज येथे फलटणचे श्रीराम साखर कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील गजानन पुजारी व 49 राहणार विश्रामबाग यांनी 14 जानेवारीला विषारी औषध प्राशन करून 6 पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी चिठ्ठीतील मजकुराप्रमाणे इचलकरंजी हुपरी जवाहर साखर कारखान्याचे MD मनोहर गोपाळ जोशी राहणार पुणे यांनी स्वतःचे 3 कोटी रुपये वाहित करण्यासाठी 8 नोव्हेंबरच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने कामगार हनुमंत गंगाराम मुळीक यांनी सुनील पुजारी यांच्या विरोधात तक्रार दिल्याने या दोघांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत असून या दोघांना जबाबदार धरा असे नमूद केल्याने मनोहर जोशी व हनुमंत मुळीक यांच्यावर सांगली शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती DYSP डॉक्टर दीपाली काळे यांनी दिली आहे. यावेळी सांगली शहर पोलीस निरीक्षक अनिल गुजर उपस्थित होते. अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करत असून सदर प्रकरणात फिर्यादी सांगली शहर पोलीस निरीक्षक अनिल गुजर हे आहेत. त्या आत्महत्येनुसार आमच्याकडे ED दाखल झाली आणि त्या EDच्या तपासामध्ये आपल्याला एक त्यांच्या हस्ताक्षरामधील 5 ते 6 पेजेसची सुसाईड नोट सापडली आणि त्या सुसाईड नोटमधील मजकुरानुसार जवाहर साखर कारखाना फलटण याचे वर्किंग पार्टनर मनोहर गोपाळ जोशी यांनी सदर मयत यांच्यावर त्यांच्याकडील स्वतःची वैयक्तिक रक्कम 1.25 कोटी रुपये ही कारखान्याच्या नावे बँकांमध्ये भरण्यासाठी दबाव आणला आणि त्या दबावामुळे मानसिक त्रास होऊन मनस्ताप होऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे. तसेच हनुमंत मुळीक यांनी पण त्रास दिलेला आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्यानुसार प्रथमदर्शनी या EDचा तपास करून सांगली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी IPC 306, 403, 406 आणि 34 यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी 31 जानेवारीला सांगली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 31 जानेवारीला आरक्षण मिळावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यात सर्व ठिकाणी शांततेने चक्का जाम आंदोलन करणार आहेत अशी माहिती रणजित पाटील यांनी दिली. यावेळी डॉक्टर संजय पाटील, विलासराव देसाई, अशोकराव पाटील, महेश खराडे, पंडितराव पाटील, प्रशांत पवार, विजय भोसले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मराठ्यांना आरक्षण मिळावं, तसंच स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांची कर्ज माफ व्हावीत, ह्या मागण्यासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरत आहे आणि त्यासाठी चक्काजाम हा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होत आहे. चक्काजाम करत असताना कोणीही दंगाधोपा करू नये, शांततेच्या मार्गात हा चक्काजाम होणार आहे. आपणही प्रशासनाला साथ द्यायची आहे. ह्या माध्यमातून जर का सरकारनं लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 6 मार्चला मराठा क्रांती मोर्चाचा मोर्चा हा मुंबईत कोटीच्या आसपास काढण्यात येईल. मिरज स्टेशन रोडवर प्रतिभा दूध संघाची ॲसिड वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पोने पेट घेतला आहे. अग्निशमकच्या जवानांनी आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कोडोली येथील प्रतिभा दूध संघाची ॲसिड वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पो क्रमांक MH09BC
8766 असा आहे. आज कोडोली ते जतला जात होती. 4 वाजण्याच्या सुमारास शिवाजी क्रीडांगण जवळ आल्यानंतर टेम्पोमधून धूर येऊ लागल्याने प्रवाशांनी टेम्पो अडवून चालक अमर पाटील याला सांगितले. नागरिकांनी अग्निशमन दलाला टेम्पोला आग लागल्याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवली. या रस्त्यावर वाहतूक असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. टेम्पोमध्ये 25 लिटर ॲसिड, कॉस्टिक सोडा असे अग्निजन्य पदार्थ होते. ते सर्व जळून खाक झाले आहेत. गांधी चौकी पोलिसांनी नोंद घेतली आहे. या बातमीपत्राबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN न्यूज. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC Board Exam College topper in famous college Miraj. Importance of our class. Personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. Address Rohit Collection, opposite High School, near Bank of Baroda, Miraz. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी. मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी. अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन. भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय,
डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर. सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्ये: भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या. कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा. कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा. कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिज ओव्हन मोफत मिळवा. वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज. फोन क्रमांक 88 88 08 02 96 99 21 83 34 08. प्रवासी म्हणून लॉजमध्ये उतरले व लॉजमधील साहित्य चोरून नेले अशा बंटी बबलीला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. प्रवासी म्हणून लॉजमध्ये उतरले व लॉजमधील साहित्य चोरून नेले अशा बंटी बबलीला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. संकेत रेसिडेन्सी लॉजमध्ये 2 मे 2015 रोजी ही घटना घडली होती. नवनीत नाईक वय 36 व स्मिता उर्फ प्रिया नाईक राहणार भांडूप मुंबई असे या चोरट्या बंटी बबलीचे नाव आहे. चांदोली धरण पर्यटकांच्यासाठी 26 जानेवारीला बंद असणार आहे तर चांदोली अभयारण्य पर्यटकांच्यासाठी 26 जानेवारीला विनामूल्य असणार आहे. चांदोली धरण परिसरात दिनांक 26 जानेवारी रोजी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हाय अलर्ट असल्याने चांदोली धरण परिसरात प्रवेश बंद राहणार असल्याचे चांदोली धरण प्रशासनाने कळविले आहे. चांदोली धरण परिसर हा अतिसंवेदनशील ठिकाण असल्याने पर्यटकांच्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. कुंडल पंचायत समिती गणमध्ये रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाड यांनी उमेदवारी करावी असे मत ॲडव्होकेट मनीषा रोटे यांनी व्यक्त केले आहे. कुंडल परिसरामध्ये सातत्यपूर्ण सामाजिक काम करणारी रणसंग्राम सोशल फाउंडेशन ही संघटना आहे. या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आजवर अनेक सामाजिक गरजू विषय हाती घेतल्याने सातत्याने राजकारण विरहित सामाजिक काम केले आहे. कवठेमहांकाळ येथील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. कवठेमहांकाळ येथील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक थांबविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघातर्फे कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. वाहतूक महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे, RPIचे पिंटू माने उपस्थित होते. सद्गुरू आश्रमशाळेतील बालचमुनी बालबाजाराचे आयोजन करून 10,000 रुपयांची कमाई केली आहे. SBNचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट.
विद्यार्थी दररोज 4 भिंतींच्या आत पुस्तकाचे ज्ञान घेत असतो. या पुस्तकांच्या ज्ञानाबरोबरच त्याला व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने कराड तालुक्यातील शेरे येथील सद्गुरू आश्रमशाळेच्या शालेय परिसरात बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात 1ली ते 8वीतील सुमारे 150हून अधिक विद्यार्थ्यांनी आपली दुकाने लावली होती. पालक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बाजारात सुमारे 10,000 रुपयांची उलाढाल झाली. प्रत्येक बाल विक्रेत्याला नफा झाल्याने प्रत्येकजण आनंदी दिसत होता. दुपारी 2 वाजता भरलेला बाजार तब्बल 4 तास सुरू होता. यावेळी मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, SR पाटील, SC अत्तार, BS निंबाळकर, DR पाटील, VA खरात, रेखा पाटील, SS धुमाळ उपस्थित होते. या मुलांना शालेय ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान पण मिळावं, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये व्यापारी वृत्ती वाढावी. आपल्या शेतातून आणलेला माल हा कमीपणा न वाटता अभिमानानं तो विकता यावा आणि ही वृत्ती त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी हा बाजाराचं आयोजन केलेलं होतं. छोट्या छोट्या मुलांमध्ये खूप उत्सुकता असते, त्यांची इच्छाशक्ती खूप मोठी असते आणि त्यांना या माध्यमातून बाजारहाट कसा करावा, खरेदी विक्रीचे व्यवहार कसे करावेत, रुपये पैसे याबाबत आणि वजन मापन कसं करावं या सगळ्या गोष्टी त्यांना कळाव्यात. यासाठी हा छोट्या मुलांचा बाजार या ठिकाणी शाळेमध्ये भरवला आणि त्याच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील असं मला वाटतं. सोलापूर येथे अशोक चौकात असलेल्या फ्रूट बियर कारखान्यावरती राज्य उत्पादन शुल्क पोलिसांनी छापा टाकला असून त्यामध्ये लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. सोलापूर शहरातील कोरची कोरवे नगरातील श्री स्टार ड्रिंकर्स या फ्रूट बियर कारखान्यात बनावट बियर तयार करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी मिळाली असता आज दुपारी राज्य उत्पादन पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकून साहित्यासह लाखो रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. तर या प्रकरणात गुन्हा दाखल करायचे काम सुरू आहे. कारखाना परवानाधारक असून फ्रूटमध्ये भेसळ होत असल्याच्या कारणावरून ही कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील मांगवाडीत बिबट्याचा 2 मजुरांवर हल्ला झाला असून मजूर गंभीर जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगवाडी येथील शेतात बिबट्याने 2 मजुरांवर हल्ला केल्याची घटना 25 जानेवारीला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. यात दोघे मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ वाशिम येथे हलवण्यात आले आहे. मांगवाडीत मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. मांगवाडी येथील मजूर शेतात हळद पिकाला पाणी देत असताना पाईप बदलण्यासाठी रामा डोरले वय 25 हा युवक गेला असता झाडाझुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. त्यात रामा डोरले जखमी झाला. राघव चिबे वय 50 वर्ष यांनी प्रसंगावधान साधत बिबट्याला न घाबरता पुढे चाल केली असता बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले. दोघांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ वाशिम येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बिबट्या हल्ला प्रकरणाने मांगवाडीसह परिसरात दहशत पसरली आहे. मतदान जागृतीसाठी कॉलेज युवक युवतींनी भिलवडीत मतदान जागृती रॅली काढली आहे. भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी यांच्या वतीने भिलवडीत मतदान जागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व तरुण तरुणींसह शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. मतदान जागृती रॅली काढून संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार सर्वांनी वापरावा यासाठी या रॅलीचे आयोजन केले. आपल्याला मिळालेल्या मतदानाचा अधिकार वापरून योग्य तो प्रतिनिधी निवडावा असे मत युवकांनी मांडले. मतदारांनो जागे व्हा, मतदान करा, आपला हक्क बजावा अशा घोषणाही भिलवडीत धुमधुमून निघाली. ही रॅली कॉलेजपासून बाहेरील गल्ली, वाळवेकर गल्ली, पाटील गल्ली, शेवटी ग्रामपंचायत पर्यंत काढण्यात आली. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक PP पाटील सर यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा वाचून घेतली व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जी केंद्र शासनातर्फे राबवली जात आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहे. आता तुम्हाला इथं घेण्याचं कारण म्हणजे काही वर्षात तुम्हाला हा हक्क प्राप्त होणार आहे आणि तो तर तुम्ही चांगल्या पद्धतीने बजावायचा आहेच. खानापूर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 16 शाळा आयोसो असे प्रतिपादन गटशिक्षण विकास अधिकारी अनिस नायकवडी यांनी केले आहे. तांदळगाव शाळेच्या आयोसो प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक उठावात खानापूर तालुक्याने आघाडी घेतली आहे. शैक्षणिक दर्जा, स्वच्छता या बाबतीत शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. खानापूर तालुक्यात सर्वात जास्त 16 शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. यामध्ये तांदळगावच्या या शाळेने आपला अत्यंत चांगला दर्जा निर्माण करत येथे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण केल्याने या शाळेस स्वच्छ सुंदर आदर्श शाळा मानांकन प्रमाणपत्र वितरित करीत असताना अत्यंत आनंद होत आहे असे गटशिक्षण अधिकारी अनिस नायकवडी यांनी जिल्हा परिषद शाळा तांदळगाव शाळेच्या आयएसओ प्रदान सोहळ्यात प्रतिपादन केले आहे.
शाळांपैकी जवळजवळ 16 शाळा ह्या ISO मानांकित प्राप्त झालेल्या आहेत. ग्रामस्थांचं सहकार्य, शाळेंचं फार मोठं असणारं मेहनत, शिक्षकांची मेहनत, व्यवस्थापन समित्यांचं सहकार्य या दृष्टिकोनातून जवळजवळ 14 शाळा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खानापूर तालुक्यातल्या शाळा ISO झालेल्या आहेत. शाळा सिद्धीला पूरक असणारा हा उपक्रम असल्याकारणानं ह्या शाळा ISO जमान्यामध्ये फार मोठा सहभाग हा लाभलेला आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळगाव इथल्या ग्रामस्थांचं की जेवढं कौतुक करेल तेवढं खूप हे आहे, कारण की शैक्षणिक उठाव असेल किंवा शाळेच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्य असेल ते ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीने केलेलं आहे. वाशिमचा अन्सार दर्गीवाले तर नागपूरची शीतल भगत हे वाशिम मिनी मॅरेथॉनचे विजेते ठरले आहेत. वाशिम राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासन व विविध स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाशिम मिनी मॅरेथॉन 2017 मध्ये पुरुष गटामध्ये वाशिमचा अन्सार दर्गीवाले तर महिला गटांमध्ये नागपूरची शीतल भगत विजेती ठरली. प्रारंभी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून पुरुष गटाची मिनी मॅरेथॉन सुरू झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर नंदकुमार बेडसे आदी उपस्थित होते. पोलीस कवायत मैदान येथून सुरू झाले. साखरी बाबा रोड येथून पोलीस कवायत मैदान येथे आल्यानंतर पुरुष गटाच्या 12 किलोमीटर अंतराच्या मिनी मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला. महिला गटासाठी 8 किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले होते. पोलीस कवायत मैदान येथून साखरी बाबा रोड येथून पोलीस कवायत मैदान येथे आल्यानंतर महिला गटाच्या मिनी मॅरेथॉनचा समारोप झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील बोरजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराज म्हटले की आपल्यासमोर पूजा, पाठ, कीर्तने, सप्ताह, पोथी, पुराण, दान, धर्म अशा अनेक धार्मिक बाबींची आठवण येते. पण औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे राजू महाराज वानखेडे यांनी मात्र त्यांच्या भक्तांना चक्क रक्तदान करण्याचे आवाहन केले आणि आज या शिबिराचे आयोजन 25 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेमध्ये ठेवण्यात आले. राजू महाराज यांनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाची पंचक्रोशीत सध्या चर्चा आहे. मागील 1 महिन्यांपासून महाराज गावोगावी जाऊन युवकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करत असताना युवकांमधून आणि महिलांमधून ही संपूर्ण 217 जणांनी या शिबिरात रक्तदान केल्याने चांगला प्रतिसाद मिळाला असून महाराजांनी असे उपक्रम राबवणे हे क्षण जरा दुर्लभच. त्यामुळेच राजू महाराज यांनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे. आमच्याकडे प्रियंका गांधींपेक्षा सुंदर चेहरे आहेत. भाजप नेत्यांचं वादग्रस्त वक्तव्य तर तुमची मानसिकता तशीच आहे असं प्रियंका गांधी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते विनय कटियार यांनी प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रियंका यांना त्यांच्या सौंदर्यामुळे पुढे केलं जात आहे. आमच्याकडेही त्यांच्यापेक्षा सुंदर चेहरे आहेत असे ते म्हणाले. काँग्रेसकडून प्रियंका गांधींना नेहमी हायलाइट केलं जातं कारण त्या दिसायला सुंदर आहेत, पण आमच्या पक्षात त्यांच्यापेक्षा सुंदर आमदार आणि कार्यकर्त्या आहेत असं विनय कटियार म्हणाले. प्रियंका गांधी स्टार कैंपेनर है कांग्रेस की, फर्क आपको लगता है? नहीं, उस पर क्या फर्क लगता है. उनसे ज्यादा तो बहुत सी सुंदर और भी महिलाएं, लड़कियां हैं जो स्टार कैंपेनर हैं, हीरोइन हैं, कई कलाकार हैं, वो ज्यादा हैं उनसे ज्यादा. शरद यादव महिलाओं को लेकर उन्होंने बयान दिया है, क्या कहेंगे? नहीं, मैं उनके बयान की निंदा करता हूं, घोर निंदा करता हूं. वो बयान ठीक नहीं है. लड़की की इज्जत चली जाए तो केवल गांव तक वो सीमित रहती है, मैं इस बात से सहमत नहीं हूं. उसकी अगर इज्जत जाती है तो देश की इज्जत जाती है, समाज की इज्जत जाती है, पूरे खानदान कुनबे की इज्जत चली जाती है, परिवार की इज्जत चली जाती है. इसलिए बेटी की इज्जत की तुलना गांव तक सीमित करके रखना ये ठीक नहीं है. काँग्रेसने हे कटियार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कटियार यांनी प्रियंका गांधींवर असभ्य वक्तव्य केलं आहे. भाजपमध्ये महिलांना केवळ एक सुंदर वस्तू म्हणून पाहिलं जातं या संस्कृतीचं कटियार यांनी दर्शन करून दिलं आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी ट्विट केलं आहे. आपको ऐसा नहीं लगता कि महिला आरक्षण का समर्थन करने वाली पार्टी में खुद एक महिला नेता जो सशक्त, सक्षम, सबल है देश को आगे ले जाने के लिए पर्दे के पीछे रहना चाहती हैं? ऐसा क्यों? बिल्कुल नहीं, सोनिया जी है, सशक्त है और सबसे बढ़िया नेता है, महिला है. नहीं, आखिर वजह क्या है कि आप राजनीति में नहीं आना चाहती? इसकी वजह यह है कि मैं खुश हूँ. जो जीवन में जी रही हूँ उस जीवन से मैं बहुत संतुष्ट हूँ और खुश हूँ. छोटे छोटे बच्चे हैं, पालना चाहती हूँ. मेरी मन की इच्छा नहीं है कि मैं राजनीति में आऊँ. सेवा करने के बहुत तरीके हैं जो मैं अपनी छोटी तरह से जो मैं कर सकती हूँ वो मैं हमेशा करती हूँ.
आप परिवार के राजनीतिक फैसलों में भी हिस्सेदारी करती रही हैं। हर बड़े फैसले में आपने अपनी माँ का साथ वो दिया। तो हर परिवार में होता है। व्यापारी परिवार में अगर कुछ व्यापार के बारे में बातें होती हैं, फैसले होते हैं, तो सब परिवार के सदस्य उसमें शामिल रहते हैं। उसी तरह से हमारा परिवार है। यह है कि हमारे कई सदस्य राजनीति में हैं। जब ज़रूरत होती है, मेरी राय पूछते हैं तो मैं ज़रूर देती हूँ। वो बहुत भावुक क्षण था जब लाभ के पद का मुद्दा उठाया गया था और सोनिया जी ने इस्तीफा दिया था। उस वक्त के हालात के बारे में कुछ हमसे आप शेयर करना चाहेंगे? वो माता जी का अपना निर्णय था। बहुत पहले ले चुकी थी निर्णय, और हमेशा उनके मन में बहुत स्पष्ट था कि ऐसा कभी मौका आएगा कि उनको प्रधानमंत्री पद लेने के लिए कोई ऐसा मौका आएगा तो वह इनकार करेंगे। तो बहुत पहले से ही स्पष्ट था। मिरज बेडग रोडवरील घराजवळील जनावरांच्या गोठ्यामध्ये जखमी अवस्थेत असलेली नागिन पकडून सर्पमित्रांनी उपचार करून तिला सोडून दिले आहे। मिरज बेडग रोडवर शांताई गार्डन जवळ वसंत मांडले यांचे घर आहे। या घराजवळील जनावरांच्या गोठ्यामध्ये साप पाहिल्यानंतर मांडले कुटुंब भयभीत झाले होते। फोनवरून सर्पमित्रांना बोलावण्यात आले। सर्पमित्र गणपती माई तानाजी किनीकर यांनी सापाचा शोध घेतला व सापाला पकडले। सर्पमित्र तानाजी किनीकर यांनी माहिती दिली की पकडलेला साप ही नागिन असून तिची लांबी 6 फूट आहे। कोणते तरी वाहन अंगावरून गेल्याने नागिन जखमी अवस्थेत आहे। तिच्यावर उपचार करून वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे। मिरज शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालयात सर्पमित्रांनी व प्राणीमित्रांनी पकडलेल्या जखमी जनावरांच्यावर मोफत उपचार होत नाहीत। सर्पमित्र व प्राणीमित्रांना स्वखर्चाने जखमी जनावरांच्यावर उपचार करावे लागत आहेत। शासनाने जखमी जनावरांच्यासाठी तर मोफत औषधे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी सर्पमित्रांनी केली आहे। आग येत होता 2 दिवसाच्या पूर्वी, पण त्याच्यात थोडंसं वाहन गेलं तर 2 दिवस तो भेटत नव्हता। परत 2 दिवसानंतर आज कोणामध्ये दिसला। नंतर तो आज सर्पमित्रांना बोलवून घेतलं, गणपती माळी यांनी तानाजी किनीकर, आणि आज त्यांनी पकडून नेला। वैशाळ बेडग रोडला मंडलेमळ्यामध्ये गेले 2 दिवस आम्हाला निरोप येत होता की या आमच्या परिसरामध्ये आणि घरातच एक साप आहे म्हणून। पण ती बातमी ज्यावेळी आम्हाला आज सकाळी मिळाली त्यावेळी श्री गणपतराव माळी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष आणि मी स्वतः या ठिकाणी आलो, तर त्यांच्या मळ्यामध्ये एका जनावराच्या खोपीत कुळाच्या आडोशाला एक साप दिसला। तो बाहेर काढला असता तो नाग जातीचा साप आहे असं आढळून आलं। तो आम्ही आता पकडून घेतलेला आहे आणि तो वन खात्याच्या ताब्यात आम्ही देणार आहोत। जखमी अवस्थेत असल्यामुळं त्याच्यावरती योग्य ते उपचार करून आम्ही वन खात्याच्या ताब्यात देतो। या बातमीपत्राबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची। ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत रहा फक्त SBN न्यूज। Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन। सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे, जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान।
Address Rohit Collection, opposite High School, near Bank of Baroda, Miraz. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली, महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव, सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस, स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्ये: भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या. कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा. कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा. कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिज ओव्हन मोफत मिळवा. वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज. फोन क्रमांक 88 88 08 02 96 99 21 83 34 08.
पुढील बातमी. शिराळा तालुक्याला जोडणारा वारणा नदीवरील शिराळे खुर्द ते माणगाव जाणाऱ्या दरम्यानचा जुनाट पूल वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्याला जोडणारा वारणा नदीवरील शिराळे खुर्द येथील पूल गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना तसेच वाहनधारकांना धोक्याचा ठरत आहे. हा पूल जुनाट असून या पुलाचे दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे ढासळले आहेत. शरद पवारांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानं बारामतीमध्ये आनंद साजरा होत आहे. फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देशातील सर्वोच्च असलेला द्वितीय क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने बारामतीत आनंद साजरा करण्यात आला. शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जल्लोष केला. पवारांना सर्वोच्च पुरस्कार मिळणं ही बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला. एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून, एक बारामतीकर म्हणून अतिशय आम्हाला या गोष्टीचा आनंद झालेला आहे. पवार साहेबांना संसदीय कारकीर्द त्यांची 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्यातच त्यांना हा पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. हा खरंच दुर्ग शर्करा असा योग आहे. एक बारामतीकर म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि अतिशय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आनंद झालेला आहे. जीएसटी कर प्रणाली अतिशय पारदर्शी असल्याने सर्वांनी उत्पादन शुल्क विभागाचे सहकार्य घ्यावे. अतिरिक्त आयुक्त के श्रीवास्तव यांनी असे आवाहन केले आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी ही कर प्रणाली अतिशय पारदर्शी असणार आहे. त्यामुळे कोणत्याही करदात्याने याविषयी न्यूनगंड न बाळगता उत्पादन शुल्क विभागाचे सहकार्य घ्यावे असे आवाहन केंद्रीय उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त के श्रीवास्तव यांनी केले. ते बुधवारी सांगलीत आयोजित केलेल्या एसटी कार्यशाळेमध्ये बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त DP सिंग, अश्विन कुमार हुक्के, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे संचालक MR जैन, चार्टर्ड अकाउंटंट संघटनेचे रमेश जोशी, व्यापारी असोसिएशनचे आशिष शहा यांच्यासह शहरातील व्यापारी आणि सनदी लेखापाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अश्विन कुमार हुक्के यांनी जीएसटी कर प्रणालीबाबत मार्गदर्शन केले तर के श्रीवास्तव यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे प्रशिक्षण दिले. जीएसटी कर प्रणालीसाठी नोंदणी करण्यासाठी सध्या शासनाचे काम सुरू असल्याने डिजिटल सह्या घेताना अडचण होत आहे. ती लवकरच सुधारण्यात येईल असेही श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले आहे. SRK युनिव्हर्सल ग्रुपच्या वतीने प्रदर्शित झालेल्या रईस या चित्रपटाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. सांगलीत नव्याने स्थापन SRK युनिव्हर्सल ग्रुपच्या वतीने सांगलीत प्रदर्शित झालेल्या फिल्मस्टार शाहरुख खान यांच्या रईस सिनेमाचे फर्स्ट डे फर्स्ट शोचे केक कापून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम सांगलीतील SFC मेगा मॉल येथे पार पडण्यात आला. यावेळी या ग्रुपचे वसीम तांबोळी, वसीम शिरोळकर, वसीम अली शेख, शुभम सरनाईक आणि ग्रुपचे सर्व मेंबर उपस्थित होते. सांगली माधवनगर रोड तात्यासाहेब मळा येथे श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचा आज समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला आहे. आज हरिभक्त मुकुंद काका जाटदेवळेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याचा समारोप समारंभ संपन्न झाला. आज टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी काढण्यात आली होती. आज महाप्रसादाने आयोजित करण्यात आले होते. 17 जानेवारी ते 25 जानेवारी अखेर हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. अशा प्रकारचं हे सांगितलं आणि यांनाच भगवंतानं काला दिला, दुसऱ्या कोणालाही दिला नाही. इंद्र, चंद्र, महेंद्र हे सगळे आकाशात उभे राहिले. कोणी जळात मासे झालेत, कोणी काही झालेत, कोणी पुण्य खूप खूप केले, पुण्याचे डोंगरचे डोंगर केलेत, पण काल्याचा अधिकारी आता एकही नाही. हे गोपाळ काल्याचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या भाकरी तो मागून घेतो आहे. आपण थोडस पाहूया. विठ्ठल आचार्य जुगल किशोर महाराज यांनी भागवत कथा आपल्या खास शैलीत सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केल्याची माहिती संयोजक मनोहर सारडा यांनी दिली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. कीर्तनाची आज सांगता झाली. यामध्ये जवळजवळ संपूर्ण समाजातील सगळ्यांनी उपस्थिती होती आणि काल्याच्या कीर्तनाकरता हरिभक्त पारायण आदरणीय मुकुंद काका जाटदेवळेकर
हे आले होते. त्यांच्या अत्यंत मधुरवाणीतून या इथं सगळ्यांना त्यांनी या कार्याचं कीर्तन केलं आणि त्यानंतर जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांच्या संख्येनं जवळ 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर लांबीची इथं दिंडी निघाली. दिंडी निघाल्यानंतर व्यंकटेश मंदिरच्या दारात पुन्हा देवाजवळ प्रार्थना करून त्या दिंडीचं तिथं एकदा पूजन केलं आणि त्यानंतर दिंडी पूर्वत आपल्या समारंभस्थळी आली आणि इथं आल्यानंतर बरंच खेळ वगैरे झाले, कीर्तन झाले. सांगली पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात 68वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 68वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे तसेच खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगे व स्वातंत्र्य सैनिक, आमदार, शासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक व पोलीस कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा पार पडला. युवकांनी राष्ट्र निर्मितीसाठी आपले योगदान देण्याचे गरजेचे आहे, तेव्हाच भारत महासत्ता होईल असे सुभाष देशमुख म्हणाले. सांगली पोलीस मुख्यालयाचा पोलीस बँडच्या सुरेल तालावर मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यामध्ये सर्व पोलीस दलांनी भाग घेतला होता. त्यात शाळेच्या मुलांचा सहभाग होता. त्याचबरोबर चित्ररथाचा सहभाग होता. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले व शहीद जवानांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने धनादेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि शहीदांच्या प्रति मी प्रथम आदर व्यक्त करतो. स्वातंत्र्य लढ्यात सांगली जिल्ह्याचे योगदान भरीव आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीयुत धनवे व सावंत सन्माननीय अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करीत आहेत. पोलीस पथक, RCC पथक आणि यानंतर आपल्या समोर येते पोलीस पथक 2 नंबरला राठोड कमांड सपोर्टिंग चौधरी सांगली शहर. येणारं पथक आहे महिला पोलिसांचं पथक. या प्लॅटूनचं नेतृत्व करतायत प्लॅटून कमांडर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील, विश्रामबाग पोलीस ठाणे. सुपर नंबरी परीक्षाधीन महिला पोलीस महिला पोलीस पथक या पाठोपाठ येणारं पथक आहे मानवंदना देत आहे. या पाठोपाठ येणारं पथक आहे होमगार्ड पुरुषांचं पथक. याचं नेतृत्व करतायत कंपनी कमांडर निरंजन जाधव चराटे मॅडम. शहरातील वाहतूक विना अपघाताने सुरळीत राखण्याचं काम करणारं वाहतूक शाखा पोलीस पथक खास या ठिकाणी आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीने या पाठोपाठ येणारं पथक आहे अग्निशमन विभागाचं जनतेच्या जीवितात देसाई. अग्निशमन विभाग फायरमॅन चिंतामणी कांबळे, फायरमॅन सर्जेराव देसाई. सुपर्णप्री कुमारी प्राजक्ता सुर्वे. या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहत आहोत. कास पात्र ठरलेला जिल्हा पोलीस दलाचा अत्याधुनिक संचालन सज्ज अशी यंत्रणा. PM जाधव बँड पथकाचे प्रमुख, आपल्या जिल्ह्याची शान वाढवणाऱ्या बँड पथक वज्रवाहन घोषणाने स्वागत. वज्रवाहन इत्यादी सुविधा असून गाडीमध्ये बसून उभे राहून अथवा कोणत्याही स्थितीत पोलीस ड्रायव्हिंग करू शकतात. सांगली जिल्हा पोलीस दलाची सुसज्ज अशी यंत्रणा. दंगल नियंत्रण पथक सांगली. दंगल नियंत्रण पथक धनंजय भोसले, कुणाल सोलाखे आणि बॉम्ब शोधक बॉम्ब नाशक पथक नेतृत्व आहे पोलीस उपनिरीक्षक अनंत खाडे, श्वान मार्शल आणि श्वान प्रशिक्षक पोलीस नाही समीर संधी. विस्फोटाचा निर्भय पथक महिलावरील वाढत्या अत्याचाराचं प्रमाण लक्षात घेऊन सदरचं पथक नव्याने जिल्ह्यात सुरू करण्यात आलेलं आहे. या पथकात महिला अधिकारी, महिला पोलीस अधिकारी यांचा सहभाग असतो. अग्निशमन विभाग आणि सेवा. त्यानंतर आपण बसून घ्यायचं आहे, कुणी गडबड करू नका. राष्ट्रवादी भवन येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी भवन येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. सांगली विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे प्रकाश आष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सोलापूर येथे रंगभवन सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा उत्साहात पार पडला। मागील दोन्ही निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत खाते खोलण्यास यश आले नाही। चालू निवडणुकीत मनसेने सत्तेत आल्यास अल्पभूधारक नागरिकांना पालिका कर माफ असणार आहे, अशी घोषणा मनसेचे सोलापूर संपर्क अध्यक्षांनी केली आहे। सोलापूर येथे रंगभवन सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला। यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। अल्पभूधारक नागरिकांना कर माफ करण्याची संकल्पना मनसेची असून मुंबई महापालिका निवडणुकीत तो अजेंडा शिवसेना उचलेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर संपर्क अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी सांगितलं आहे। एक महिन्यापूर्वी मी सोलापूर शहरामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की जे अल्पभूधारक लोक आहेत, दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत, त्यांना कर माफ असणार, त्यांच्या घरांना आम्ही कर लावणार नाही आणि हेच आमचं अजेंडा शिवसेनेने मुंबईमध्ये उचललेला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त साताऱ्याच्या पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजवंदनानंतर परेड कमांडर परीक्षा विक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉक्टर शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली। त्यानंतर पालकमंत्री श्री शिवतारे यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले। त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची RSP, NCC, स्काउट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता। जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख पाटील, नगराध्यक्ष माधवी कदम तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते। परेड कमांडर या बातमीपत्राबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची। ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत रहा फक्त SBN न्यूज। Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC Board Exam College topper in famous college Miraj. Importance of our class. Personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy.
पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. एड्रेस रोहित कलेक्शन अपोजिट हाई स्कूल नियर बैंक ऑफ बडोदा, मिरज. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप डी सी यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल, अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल, अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल, अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्ये: भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या. कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा. कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा. कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिज ओव्हन मोफत मिळवा. वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज. फोन क्रमांक 88 88 08 02 96,
9921 83 34 08. व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोलबाग राजवाडा येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे सामूहिक वंदे मातरम संपन्न झाले. हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका सौ प्राची शहाणे यांच्या शुभ हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले संपूर्ण 5 कडव्यांचे वंदे मातरम हिंदू जनजागृती समितीच्या सौरूपा महाडिक यांनी म्हटले. यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले आहे. पलूस तालुक्यातील बांबवडे येथे जनता माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. प्रमुख पाहुणे तासगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर कृष्णांत पिंगळे म्हटले की मुलांनी स्वतःचे अनुभव शिक्षणातून व खेळातून करिअर कसे घडवले जाते याचे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ दिलशाद मुल्ला व सूत्रसंचालन सौ राणी महाडिक व सौ शारदा माळी यांनी केले. वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा येथे महिला सरपंचासह आशा सेविकेवर हल्ला झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढोरखेडा गावात गुड मॉर्निंग पथकातील सरपंच सौ सुनीता दत्तात्रय मिटकरी वय 35 वर्ष आणि आशा सेविका रमा सावळे वय 30 वर्ष यांना उघड्यावर शौच करण्यात अटकाव केल्यानं 3 लोकांनी संगनमत करून दोघींना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 25 जानेवारी सकाळी 8 वाजता घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ढोरखेडा गाव आहे. त्या ठिकाणी गुड मॉर्निंग पथकाच्या कारवाईच्या दरम्यान अशा प्रकारची ही घटना घडली होती. फिर्यादी ही आशा वर्कर आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही कारवाई करीत आहोत. सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. वाशिममध्ये 7000 विद्यार्थ्यांच्या साखळीतून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो तयार केला असून ह्या विक्रमाची नोंद गोल्डन बुकमध्ये झाली आहे. वाशिममधील विद्यार्थ्यांनी या वर्षीचा प्रजासत्ताक दिन स्वच्छ भारत अभियानाला समर्पित केला. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो साकारण्यात आला. या मानवी साखळीमध्ये तब्बल 7000 विद्यार्थी सहभागी झाले. पोलीस कवायत मैदान येथे पार पडलेल्या या विक्रमी कार्यक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे स्वच्छ भारतचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकानंतर बैलगाडा शर्यतींचा अध्यादेश काढण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. तर यावेळी बैलगाडा मालकांचा फडणवीसांशी चर्चाही झाली आहे. तमिळनाडूतल्या जलीकुट्टीनंतर आज राज्यातही बैलगाडी शर्यतींना सुरू करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलं आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बैलगाडी संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यादेशाची मागणी केली. दरम्यान आपणही या स्पर्धा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील असून आचारसंहिता असल्याने तुर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आणखीन एक मुदत मिळण्याची शक्यता दर्शविली जात आहे. 8 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी आणखीन एक मुदत मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रात रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. मात्र रद्द करण्यात आलेल्या नोटा स्वीकारण्यासाठी ही अत्यंत मर्यादित मुदत असेल. तसंच त्या दरम्यान स्वीकारली जाणारी रक्कमही अत्यल्प असेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पारुल यादववर 6 भटक्या कुत्र्यांचा हल्ला झालाय, तर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेत्री पारुल यादवला काल जोगेश्वरी परिसरात कुत्रा चावल्याची घटना घडली। पारुलला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। जोगेश्वरीतील अपार्टमेंटमध्ये राहणारी पारुल यादव काल रात्री आपल्या कुत्र्यांसह बाहेर पडली होती। यावेळी 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर, पायांवर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत। पारुल आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेली असताना रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्यावेळी पारुल तिच्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी धावली आणि त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी पारुलवरच हल्ला केला। 5 ते 6 कुत्र्यांच्या हल्ल्यात पारुल जखमी झाली आहे। सोलापूर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 कोल्ड ड्रिंक्स कारखान्यावर छापे टाकून सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शहरातील 6 मान्यताप्राप्त ताडी दुकाने बंद झाल्यावर रसायनयुक्त ताडी विक्रीचा धुमाकूळ सुरू आहे। तसाच प्रकार कोल्ड ड्रिंक्सचा आहे। यापूर्वी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्ड ड्रिंक उत्पादन व विक्रीच्या ठिकाणी छापे मारले होते, पण परवानाधारकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून शीतपेय विक्रीचा दाखला सादर करून बचाव करून घेतला। वास्तविक बियर, दारू उत्पादनावर शासन मोठ्या प्रमाणावर कर आकारते, पण कोल्ड ड्रिंक्स मात्र या कायद्याच्या कचाट्यातून कशी सुटली याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। शीतपेय उत्पादन व विक्रीसाठी शासनाला 1 रुपयाही महसूल न देता मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे। कोल्ड ड्रिंक्स कोणते घटक मिसळले जातात ही बाब अंधारात ठेवण्यात आली आहे। सोलापूर शहरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत फ्रूट बियर नामक बहुचर्चित असं एक शीतपेय आहे। तर या शीतपेयांचे नमुने काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आम्ही काढले होते। तर त्या नमुन्यांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी ॲक्ट खाली कारवाई केलेली आहेत। सोलापूर शहरामध्ये असे एकूण 4 शीतपेय तयार करण्याचे घटक आहेत। त्यापैकी 2 घटक श्री स्टार ड्रिंक्स आणि नवरंग ड्रिंक्स या 2 घटकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 200 बॉक्सपेक्षा जास्त असणारे शीतपेयाचे आम्ही मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। तसंच हे शीतपेय तयार करण्यासाठी लागणारी जी साधनसामुग्री आहे, तसेच त्याची अत्याधुनिक मशिनरी आहे, इतर मुद्देमाल देखील आम्ही ताब्यात करून सदर ठिकाणचे जे मूळ मालक आहेत तर त्यांना देखील आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत। तासगाव तालुक्यातील येरावी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे। 2 राजकीय गटात थकबाकी भरण्यावरून चांगलीच वादावादी सुरू झाली आहे। तासगाव तालुक्यातील येरावी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे। ग्रामपंचायतीतील सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ स्नेहलताई पाटील यांच्यात थकबाकी भरण्यावरून चांगलीच जुंपली आहे। येरावी प्रादेशिक योजनेची 2,85,000 रुपयांची थकबाकी आहे। 2 दिवसात जिल्हा परिषदेकडून 1,75,000 रुपये भरून येरावी प्रादेशिक योजना सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहलताई पाटील यांनी दिली। माजी उपसरपंच उमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीत सत्ता आल्यापासून गेल्या वर्षभरात येरावी प्रादेशिक योजनेसाठी 11,45,000 रुपये भरले आहेत। गावाला पाणी पुरवठ्याच्या विषयी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अखत्यारीत येतो। जिल्हा परिषद अध्यक्षस्थानी काहीही दिले नाही। जिल्हा परिषद अध्यक्षांनी मनात आणले तर प्रादेशिक योजना सुरू होऊ शकते। त्यांना गावाला पाणी मिळाले किंवा न मिळाले याचे काहीही सोयीसुतक नाही। ग्रामपंचायतीचा आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा काहीही संबंध नाही। त्यामुळे गेले येरावी प्रादेशिकमधील 9 गावं हे पाण्यापासून वंचित आहेत, परंतु जिल्हा परिषदकडून एक साधारण 2 लाखापर्यंतची रक्कम आणि येरावी आणि नागाव, बेंद्री ह्या परिसरातील सर्व गावातून थोडी रक्कम ही एकत्रित करून आम्ही जिल्हा परिषद मार्फत ही MSCBचं थकीत कनेक्शन जोडून येत्या 2 दिवसातच येरावी प्रादेशिकचं पाणी सुरू होईल। मिरज येथील दी शान ए हिंद फ्रेंड सर्कल यांच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त 70 रुपये किलोने जिलेबी वाटून मध्यमवर्गीयांचा आनंद द्विगुणित केला आहे। रवा, मैदा, तेल, साखर यांचे दर वाढले आहेत। या दरवाढीचा परिणाम म्हणजे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तोंड गोड करण्यासाठी लागणारी जिलेबी 120 रुपये किलो होती, पण दी शान ए हिंद फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मध्यमवर्गीयांना या प्रजासत्ताक दिनांचा आनंद लुटता यावा यासाठी 70 रुपये किलोने जिलेबी विक्री केली आहे। ना नफा न तोटा या धर्तीवर हा उपक्रम केला होता। मिरज स्टेशन रोड येथे जिलेबी स्टॉल लावण्यात आला होता। सकाळी 7 वाजल्यापासून जिलेबी स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सुमारे 100 किलो मैदा, 10 डबे शेंगतेल, 200 किलो साखरेची जिलेबी नागरिकांनी खरेदी केली। या महागाईमध्ये नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटता आला। ह्या उपक्रमामध्ये अध्यक्ष मोहम्मद हनीफ, तहसीलदार इम्तियाज मुल्ला, शाहिद
शाही तहसीलदार गौस जमादार, वसीम चाबुकस्वार, चंद्रकांत गावडे, संकेत सातपुते, शिव कोळप व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. येथील शाने हिंद या फ्रेंड सर्कल संस्थेमार्फत या राष्ट्रीय सणानिमित्त जिलेबीचा स्टॉल लावला गेलेला आहे. या स्टॉलवर 70 रुपये किलोप्रमाणे जिलेबी दिली गेली. मार्केटमध्ये सध्या 120 रुपये किलो असताना 70 रुपयानं ना नफा ना तोटा या तत्वावर या संस्थेला उपक्रम राबवला आहे. असं वाजवी रेट आम्ही लावलं, जेणेकरून सर्वसामान्य लोक, गरीब लोक आणि मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा सर्वांचा ह्या 26 जानेवारी निमित्त सौराचं तोंड गोड व्हावा आणि त्यांच्या गोडीमुळे आमच्यात गोड निर्माण व्हावी. आणि ह्या उपक्रमाला सकाळपासून भरपूर उत्कृष्ट प्रतिसाद सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वसामान्य लोक इथे जमलेले होते. मुस्लिम अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी मिरज शाखेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण चेअरमन आसिफ बावा यांच्या हस्ते करण्यात आले. मिरजेतील फायर स्टेशन जवळील शाखेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीचे चेअरमन आसिफ बावा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मिरज शाखेच्या सल्लागार पदाच्या निवडी करण्यात आल्या. निवडी झालेल्या सल्लागारांना चेअरमन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सल्लागार हे संस्थेचे चालक असून त्यांनी संचालकांसारखे काम करावे व संस्थेचे हित जपावे असे मनोगत आसिफ बावांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रोशन शरीवत सलमत, इम्तियाज बावा, मुस्तफा मांगुरे, ॲडव्होकेट समीर शेख, जमील मुश्तिफ, एजाज कादरी, संजय फडतरे, इरफान सतारमेकर, इर्शाद बेपारी, फिरोज बेग, संस्थेचे शाखा अधिकारी हसीना नवाब, तौफिक बागदार, इम्रान शेख इत्यादी उपस्थित होते. ह्याचबरोबर आजचं बातमीपत्र इथंच संपतं. सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक तसेच यूट्यूबवर सबस्क्राईब करू शकता. तोपर्यंत नमस्कार. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. ॲड्रेस रोहित कलेक्शन ऑपोजिट हायस्कूल नियर बँक ऑफ बडोदा मिरज. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23
31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक, LG, ओनिडा, गोदरेज या आणि अशा नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड LED, LCD TV, रेफ्रिजरेटर भव्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. तसंच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन सुद्धा निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. मिक्सर, DVD प्लेअर, कूलर, वॉटर प्युरिफायर अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्ये: भव्य आणि ब्रँडेड कंपन्यांचं अद्ययावत दालन, विनम्र आणि तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सोय, बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदरात अगदी सुलभ हप्त्यामध्ये 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या. कोणताही 24 इंची LED खरेदी करा, व्हिडिओ DTH डिश मोफत मिळवा. कोणताही 32 इंची LED खरेदी करा व रुपये 6,990 रुपयांचा 4.1 होम थिएटर मोफत मिळवा. कोणताही 40 इंची LED खरेदी करा व पुढच्या मॉडेल्सवरती 10,990 रुपयांचा केनस्टार ऑक्सिरिज ओव्हन मोफत मिळवा. वॉशिंग मशीनवर 2400 रुपयाचा मिक्सर अगदी मोफत. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, मा हॉस्पिटल जवळ, शिवाजी रोड, मिरज. फोन क्रमांक 88 88 08 02 96 99 21 83 34 08.